कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। आपण रशिया युक्रेन युद्धासंदर्भात बोलत होतो की या युद्धाचा तिकडच्या निवडणुकांमध्ये कितपत वापर होईल हे अजून माहित नाही, पण महाराष्ट्रात मात्र रशिया युक्रेन युद्धावरून राजकीय लढाई सुरू झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया युक्रेनचं युद्ध संपवलं ही अंधश्रद्धा भाजपने पसरवली अशा आरोपाचं क्षेपणास्त्र संजय राऊतांनी टाकलं। त्यामुळे राजकीय कुरुक्षेत्रात पुन्हा भडका उडाला। रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन 2 वर्ष उलटून गेली आहेत। 24 फेब्रुवारी 2022 रोजी दोन्ही देशात सुरू झालेलं हे युद्ध अजूनही सुरूच आहे। आणि इकडे भारतात सुद्धा दोन्ही देशातल्या युद्धाचा निवडणुकीच्या प्रचारात वापर केला जातोय। महायुतीच्या नेत्यांकडून आणि त्यांच्या जाहिरातींमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी युद्ध थांबवल्याचा दावा केला जातोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर जाहीर भाषणात त्याविषयी भाष्य केलं होतं। तुम्ही शाट पडाल, युक्रेनचं युद्ध थांबवण्याच्या करता पुतीनला फोन लावला कुणी, मोदी साहेबांनी, आणि पुतीनला सांगितलं माझी मुलं मुली भारतातली तिथं आहेत, तेवढ्या काळापुरतं युद्ध थांबवा। युद्ध थांबलं। पंतप्रधानांनी युद्ध थांबवल्याचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा उपस्थित झाला। त्यामुळे संजय राऊत त्यांची शाब्दिक क्षेपणास्त्र घेऊन रणांगणात उतरले आणि सकाळी सकाळीच सत्ताधाऱ्यांवरती शाब्दिक क्षेपणास्त्र डागून उद्धव ठाकरेंचे मिसाईल मॅन संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांच्या छावणीत हाहाकार उडवून दिला। नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचं युद्ध थांबवलं ही जी अंधश्रद्धा पसरवलेली आहे भारतीय जनता पक्षानं, त्या संदर्भात आता मला असं वाटतं तुम्हाला जाऊन युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची मुलाखत घ्यावी लागेल। संजय राऊतांनी क्षेपणास्त्र डागल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या छावणीतील सेनापती सुद्धा रणांगणात उतरले। त्यांनी देखील पलटवाराची क्षेपणास्त्र डागण्यात कसूर केली नाही। तो मोदी जी ने उस समय रूस के राष्ट्रपति पुतिन से बात की। उन्होंने उस समय बात की प्रेसिडेंट ज़ेलेंस्की के साथ जो यूक्रेन के राष्ट्रपति हैं, और दोनों साइड ने कई घंटों की सीज फायर की। इस 3 घंटे की सीज फायर मुझे पता है कि हमने उस चक्कर में कई सौ बच्चों को वहां से सेफ्टी में लाए और उनको इंडिया भेजा। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा दारुगोळा वापरला जातोय। आता हे जर पुतीन यांना कळलं तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल याकडे महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।